तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी दिलीप या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. मित्रांनो, अंगणवाडी कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. अखेर अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. तर कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत ते पाहूयात. त्या अगोदर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युइटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीची रक्कम मिळवण्याचा मार्ग मोकळा आहे. जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅज्युइटीची रक्कम देण्याचा औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त, राजीनामा दिलेल्या तसेच मृत पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅज्युइटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे 122 कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात अर्ज दाखल केला होता. असा आदेश 30 जानेवारी 2023 राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता. राज्य शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते. अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या आणि मृत पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्याची ग्रॅज्युइटीची एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा, त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालवण्यात येईल, असे म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे. त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युइटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्ण पाटील यांनी दिली. या प्रकरणी ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट बी.एस. पाटील यांनी कामकाज पाहिले. संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून युवराज बेसने व रामकृष्ण बी. पाटील यांनी कामकाजात सहकार्य केले. संघटनेने केलेल्या प्रयत्नांना यश आले म्हणून अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.